घाबरू नकोस. मी इथे नसले तरी माझं तुझ्यावर बारीक लक्ष असेल. मी दिलेल्या कामात तू जरा जरी दुर्लक्ष केलंस तर लक्षात ठेव, एक फोन दादांना आणि एक फोन लालीला करेल. कळलं? तुझी कुठलीच हुशारी मला नकोय. समजलं? आणि हो निशी, हे बघ, हे खूप महत्वाचं आहे हा. तुझ्यातली निरागसता जपायला तुला डुग्गूने मदत केली, पण आपला डुग्गू सुद्धा कुठे कमी नाहीये हा. आणि चारूचं काय? निशी, चारू तुझ्या लग्नाला आली आणि श्रीनिवास आणि तुला तुमचं चाइल्डहुड परत जगतात. हे पण खूप छान आहे. मला खरंच खूप आवडलं. थँक्यू. बरं, तुम्ही दोघं सगळ्यांबद्दल सगळं बोललात, पण तुमच्याबद्दल नाही सांगितलंय. निशी अगं, स्वतःबद्दल कसं काय बोलणार? बरं, मी बोलते ना तुमच्या दोघांबद्दल. तुम्ही दोघांनी मला माझं कुटुंब परत दिलं आणि मला खात्री आहे की एक ना एक दिवस तुम्ही हे सगळं कुटुंब एकत्र आणा. आणि हा विश्वास मी या फ्रेम सोबत घेऊन जाते. सगळ्या गोष्टी माझ्या आठवणीत राहतील. शी, चला, निघायचंय ना? हो निशी. खरं तर माझा इकडून पाय निघत नाहीये, पण जायला तर हवं. बस. चल बा. चौकात जा आणि पोचल्या कळवा. ये बाळा, आता रडायचं नाही. साहिल, हो, वेलकम वेलकम. आओ निशी, सजदे विला में तुम्हारा स्वागत है. आओ. माधुरी, बाहेर जा आणि गाडीतलं सामान घेऊन ये. आणि हो, जरा सांभाळू ना, हे महत्वाच्या गोष्टी आहेत. निशीच्या घरून आल्यात. तसंही तिच्यासाठी आता त्या शेवटच्या आठवणी आहेत. मेघना. साहिल, ए, अभी वो अपने घर की बहू है. अच्छा, सही है. माधुरी, जा पटकन घेऊन ये. सर, अहो कुठे चाललाय? थांबा. अरे नीरज, ये क्या बात हुई? घर वालों के मिलते ही बीवी को भूल गए?
देखा भाभी, कैसे अभी से बहू को परेशान कर रहा है। सॉरी सॉरी। निशी, ही नीरजची आत्या, सलोनी आत्या. तुझी लाली आत्या आहे ना, अगदी तशीच आहे. हा, पण दोघींचे स्वभाव जरा वेगळे आहेत. अब यहीं खड़े खड़े बातें करते रहोगे या उसे अंदर भी लेकर आओगे? जाओ, उसका हाथ पकड़ के उसे अंदर लेकर आओ. उसे भी तो पता चले कि वो अपने पति के साथ आई है. जाओ, आओ निशी. नीरज, विकी